बऱ्याच दिवसापासूनचा आमचा प्लॅन अडखळला होता. जसा थामा मूव्ही रिलीज झालाय ना, तसा मला बघायचा होता. तो गावी होते तेव्हा पण मी प्रकाशच्या मागे लागले होते, पण तिथं काही आम्हाला वेळ भेटला नाही. कोणत्या ना कोणत्या कारणावरून तर आमचा प्लॅन फिसकटायचा. मग म्हटलं की पुण्याला जाऊनच बघता येईल आणि प्रकाशने आज 2:45चा शो बुक केला होता आणि मी 3 वाजता आवरायला घेतलं होतं. तरी पण आम्ही घाईघाईत निघालो. आम्हाला ट्रॅफिक वगैरे लागलं नाही, पण तरी पण 15-20 मिनिटं लागणार होते पोहोचायला. आणि इथे पार्किंगचा व्हिडिओ ह्याच्यासाठी घेतला मी, कारण गाडी लावून विसरू नये म्हणून. आणि प्रकाशला ना एकही सीन घालवायचा नसतो, त्याच्यामुळे तो घाई करत होता. फायनली मूवी चालू झाला आणि खरंच खूप सुंदर मूवी आहे. हे जे युनिव्हर्स तयार केले ना, तेच खूप सुंदर आहे. मूवी बघून झाल्यानंतर बाहेर निघाल्यावर मला ह्या प्रियंकाताई भेटल्या आणि त्यांची ही गोड मुलगी प्रिशा, जे की माझे फॉलोअर्स आहेत. आणि त्यांच्यासोबत गप्पा मारल्या, थोड्याशा व्हिडिओज फोटोज घेतले आम्ही आणि त्यांना बाय करून निघालो. बरेच जण मला पाहिल्यानंतर डीएम करतात येऊन की ताई आम्ही तुम्हाला पाहिलं होतं, पण तुम्हाला कसं बोलू समजलं नाही. तर तुम्ही बिंदास येऊन माझ्याशी बोलू शकता. मला तुम्हाला भेटायला आणि तुमच्याशी गप्पा मारायला खरंच खूप आवडतं. मी अमेनोरा मॉलमध्ये पहिल्यांदाच आले होते, त्यामुळे सगळा मॉल फिरून बघितला आणि त्यानंतर भूक लागली होती. मग आम्ही इथे ना व्हेज बर्गर ऑर्डर केला आणि तो खाल्ला. टेस्टी होता, फार छान होता, पण मला जास्त बर्गर, पिझ्झा ह्या गोष्टी आवडत नाही. मी खाल्ला तो आवडीने तरी पण. त्याच्यानंतर मग पुढे आल्यानंतर आम्हाला हे नीलकमलचं शॉप दिसलं. तिथे मी बघितलं की माझ्या घेण्यासारख्या काही वस्तू आहे का, पण माझं बजेट नव्हतं, त्यामुळे मी ते स्किप केलं आणि घरी यायला निघाले. असा होता आजचा दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.